नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने जानकीसाठी जे चक्रव्यूह तयार केलेलं असतं, जानकीने ऐश्वर्याला तिनेच तयार केलेल्या चक्रव्यूहमध्ये आता पूर्णपणे अडकवलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचे सत्य संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर आणण्याचा आता जणू काही जानकीने विडाच उचललेला असतो आणि इथे जानकीच्या हातामध्ये दोन असे आता ठोस पुरावे लागलेले असतात, ज्याच्यावरून पार्वती नक्की कोण, पार्वती खरी की खोटी याचं गूढ सत्य आता सगळ्यांच्या समोर तिने आणून दिलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे जानकी आता संपूर्ण गोष्टींचा सोक्ष लावणार आहे, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. येणाऱ्या भागांमध्ये गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत, कशा पद्धतीने उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ऐश्वर्याने असं प्लॅनिंग केलंय की घरामध्ये आता तणावाचं वातावरण निर्माण झालंय. ऋषिकेशला, नानासाहेबांना, जानकीला कुठेतरी असं वाटतंय की ही बाई खरोखर आता पार्वती तर नाही आहे ना, आणि जर ही बाई पार्वती असेल आणि तिला जर आपण घरातून हकललं आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं आणि मग नंतर आपल्याला कळलं की ही खरोखर पार्वती होती, तर मात्र पश्चातापाची वेळ येईल. ह्या बाईला एक संधी तर दिली पाहिजे, असं जानकीला वाटत असतं. त्यामुळे जानकीने नानासाहेब आणि ऋषिकेश या दोघांकडे बघून त्या बाईला एक संधी देण्याचा विचार केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला बरोबर माहिती आहे की जानकीला इथे लोकांची किती माया आणि दया येते. त्यामुळे ही जानकी इमोशनल फूल आहे. ती ह्या लताला पार्वती समजून एक संधी तर नक्की देईल. मात्र सुमित्राला जानकीचा हा निर्णय अजिबातच मान्य नसतो. सुमित्रा जानकीवरती खूप चिडलेली असते. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई मला माफ करा, पण आपण एक संधी देऊन बघूया ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, अजिबात नाही. त्या बाईला या घरामध्ये आणून तू खूप मोठी चूक केली आहेस जानकी. आता मी तुला सांगते, जर ह्या बाईने येत्या 8 दिवसामध्ये स्वतःला ती पार्वती आहे असं जर सिद्ध केलं, त्या क्षणी मी हे घर सोडून निघून जाईन. पण ही बाई येत्या 8 दिवसामध्ये ती पार्वती आहे हे जर तिने सिद्ध नाही केलं, तर तू या घरातून निघून जायचं, असं आता सुमित्राने अट ठेवलेली असते. त्यामुळे जानकी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. जानकी म्हणते की जरी सिद्ध झालं की ती पार्वती आहे, तरीसुद्धा माझंच नुकसान होणार आहे, कारण सुमित्रा या घरातून जाईल. आणि जर सिद्ध नाही केलं तरीसुद्धा माझंच नुकसान होणार आहे की मला माझ्या घरातून बाहेर जावं लागेल. हे सगळं काय चाललंय देवा? जानकी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. त्यामुळे इथे आता हिम्मतराव काकांचा मार्ग नानासाहेबांनी निवडलेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्याने आधीच गुंड पाठवून इथे आता हिम्मत काकांना किडनॅप केलेलं असतं. हिम्मतराव काकांना किडनॅप केल्यानंतर बंदुकीच्या इथे धाकावरती त्यांच्याकडून आता खोटं वधवून घेतलेलं असतं. जेव्हा व्हिडिओ कॉल केला जाईल, तेव्हा त्या लताला बघितल्यानंतर तुम्ही फक्त एवढंच म्हणायचं की ही पार्वती आहे, पार्वती माझी बहीण. जर असं नाही बोललास ना, तर तुझी खरोखर बहीण आहे ना, तिकडे तुला पाठवेन, असं आता ऐश्वर्याचा गुंड माणूस इथे हिम्मतराव काकांना आता धमकी देत असतो. त्याच्यामुळे हिम्मतराव काका घाबरलेले असतात. आता करायचं तर काय करायचं? जेव्हा ते व्हिडिओ कॉल करतात आणि त्या लताला बघतात, त्या क्षणी ते ओळखतात की ही बाई कुणीतरी खोटारडी आहे. ही बाई आपली बहीण पार्वती नाही आहे, हे आता काकांना आधीच कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, व्हिडिओ कॉलवरती जेव्हा इथे पार्वती बनून लता जी काही आता ॲक्टिंग करत असते पार्वतीची, माझा भाऊ, माझा हिम्मत, असं आता सगळंच ती बोलत असते. तेव्हा इथे आता बंदुकीला घाबरून हिम्मतराव काका म्हणतात की हो, ही माझी बहीण पार्वती आहे. तेव्हा सुमित्राला, घरातील सर्व लोकांना खूप मोठा धक्का बसतो. जणू काही पायाखालची जमीनच सरकते. आणि आता खोटं बोलून झाल्यानंतर इथे ते लोक त्यांचा मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतात आणि हिम्मतराव काकांना एका वेगळ्याच गोडाऊनमध्ये त्यांनी आता बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा जानकी सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ऐश्वर्या, सारंग आणि आजी म्हणत असतात की अरे वा, आता तुमच्या भावाने सांगितलंय की तुम्हीच पार्वती आहात म्हणून, मग आम्ही आता नाकारणारे कोण? आणि तेव्हा इथे पार्वती जानकीला आता सुनबाई सुनबाई म्हणत असते आणि जानकी एक वयस्कर बाई म्हणून तिची आता काळजी वगैरे करत असते. सुमित्राला ते बघवत नाही. सुमित्रा खूपच जास्त रागवते. तेव्हा जानकी म्हणत असते, आई तुम्ही प्लीज माझ्यावरती रागवू नका ना, मी काय केलंय?
तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी, हे सगळं जे काही घडतंय ना, हे तूच तर केलेस ना. अगं तुझ्यामुळेच तर ती बाई या घरामध्ये आली ना. मी आधीच म्हणाले होते ह्या खोटाड्या बाईला घरामध्ये घेऊ नकोस. तू माझं नाही ऐकलंस ना. तू आणलंस तिला या घरामध्ये आणि आज माझा संसार उद्ध्वस्त झाला एवढ्या वर्षानंतर. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की जानकी, अगं तू इथे आता अनाथ झालेली नाही आहेस गं. खऱ्या अर्थाने जर कुणी अनाथ झाला असेल ना, तर आज या भरलेल्या घरामध्ये मी अनाथ झाले, असं आता सुमित्रा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला फार वाईट वाटतं. जानकी नानांकडे येते, रडायला लागते. जानकी म्हणते, नाना काय करू मी आईंना असं बघू शकत नाही. आई खूपच जास्त हर्ट झाल्यात माझ्यामुळे ना नाना. मी करू तर काय करू. संपूर्ण चक्रव्यूहमध्ये मी आता अडकले. तेव्हा नाना म्हणतात की जानकी, अगं मी तरी काय करू. मला सुद्धा काही कळत नाही आहे. पण बाळा, आता या आपल्या घराला या सगळ्या चक्रव्यूहमधून तुलाच बाहेर काढायचं आहे. त्यानंतरला इथे आता ऋषिकेशसुद्धा जा विचारतो की जानकी, तू त्या बाईला लगेच घरी घेऊन यायला कसं काय सांगितलंस. ती बाई काही सांगेल म्हणून तू तिच्यावरती लगेच विश्वास ठेवशील का. तिला या घराची सत्ता देशील. तेव्हा जानकी म्हणते, आई मी असं काही केलेलं नाही आहे हो. मी मुद्दाम हे का करेन. तेव्हा 8 दिवस आता सुमित्राने दिलेले असतात. 8 दिवसांमध्ये तू सिद्ध कर ती पार्वती आहे म्हणून. तू तिला या घरामध्ये घेऊन आलीस ना, मग आता तुला सिद्ध करावंच लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश येतो आणि जानकीला विचारतो की जानकी, त्या बाईला तर तू घरी घेऊन आलीस. ठीक आहे, तू आमचा विचार केलास. पण आता तू हे सिद्ध कसं काय करणार आहेस की ती पार्वतीच आहे म्हणून. असे कुठले पुरावे तू सादर करणार आहेस. त्यानंतर इथे आता पार्वतीसुद्धा तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते की जानकी, मी ऋषिकेशची आई आहे, नानासाहेबांची बायको आहे. ही सगळी संपत्ती माझी आहे, ती मी सुमित्राला दिली. अशा बऱ्याचशा गोष्टी तीसुद्धा जानकीच्या मनामध्ये भरत असते. एका बाजूला सुमित्रा असते. ती म्हणते, मी जिवंत असताना तू माझ्या अस्तित्वावरती इथे आता बोट उचललेस आणि तू त्या बाईला या घरामध्ये विनाकारण घेऊन आलीस आणि या घरामध्ये वाद निर्माण झालेत. तुझ्यामुळे झाले हे सगळं जानकी. तेव्हा इथे जानकी म्हणते की हे सगळं माझ्या बाबतीतच का घडतं. माझी काही चुकी नसताना हे सगळं कसं काय घडलं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी विचार करायला लागते की याची सुरुवात कधी झाली. तर याची सुरुवात झाली तेव्हा जेव्हा जानकी शर्वरीच्या सासरी गेली होती. शर्वरीच्या सासरी जेव्हा तिच्या गावी गेली होती मालती काकूंबरोबर, त्यावेळेला घरी कुणीच नव्हतं आणि तेव्हाच या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. तेव्हा जानकीला आठवतं की मला फोन केला होता. कुणी बरं फोन केला होता. अवंतिकाने फोन केला होता आणि तिने सांगितलं होतं की इथे ऐश्वर्याचं, सारंग भाऊजींचं आणि आजींचं काहीतरी चालू आहे. आणि मी त्यांना विचारलं की कॅमेरा वगैरे लावून काय करताय. तर ते म्हणाले की आम्ही रील्स करतोय म्हणून. ऐश्वर्या, सारंग भाऊजी आणि रील्स, ते सुद्धा आजीला घेऊन. तेव्हा अवंतिकाने घडलेला प्रकार जानकीला सांगितलेला असतो. जानकी म्हणते की या सगळ्याशी संबंध ते ऐश्वर्याचा तर नाही आहे ना. तेव्हा इथे जानकीला कळतं नक्कीच काहीतरी गडबड आहे. एवढा सगळा घरामध्ये तमाशा होतोय, महाभारत घडते आणि ही ऐश्वर्या शांत. जेव्हा जेव्हा या घरामध्ये वादळ आले, त्या वादळाच्या मुळाशी ही ऐश्वर्याच आहे हे सातत्याने मी सिद्ध केले. पण आता मी हे सिद्ध कसं करू. या चक्रव्यूहमधून मी बाहेर कसं पडू. चला, याची सुरुवातसुद्धा मला आता करावी लागेल. ज्या वेळेला इथे आता हिम्मतराव काकांनी सांगितलं की हीच पार्वती आहे, हीच माझी बहीण आहे आणि त्यांनी घाबरून फोन कट केला होता, ते एवढे घामाघूम झाले होते. तेव्हा ती म्हणते की मला जाऊन आता हिम्मतराव काकांच्या घरी जावं लागेल. ती घरी जाऊन बघते तर काय, घराचा दरवाजा फक्त ओढून घेतलेला असतो, लॉक केलेला नसतो. तेव्हा ती आतमध्ये जाऊन बघते तर वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात. कारण का, हिम्मतराव काकांना ऐश्वर्याच्या गुंडांनी किडनॅप केलेलं असतं आणि त्यांना एका वेगळ्या गोडाऊनमध्ये नेऊन ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे आता जानकीला कळतं काहीतरी गडबड नक्की आहे. हिम्मतराव काका इथे नाही आहेत म्हणजे हिम्मतराव काका कुठे कामानिमित्त बाहेर गेलेले नाही आहेत. ते जर तसे गेले असते तर घर आवरलेलं असतं, घराला रीतसर लॉक असता. पण नक्कीच काहीतरी गडबड आहे. आजूबाजूच्या लोकांजवळ चौकशी करते. हिम्मतराव काका 2-3 दिवस घरामध्येच नाही आहेत ही बातमी तिला कळते. तिच्या लक्षात आता सगळं काही आलेलं असतं. म्हणते ठीक आहे, आता मला सिद्ध करायचं आहे की ही पार्वती नक्की आहे तरी कोण आणि ती इथे का आली.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकी आता तयारीत असते. ती पार्वतीवरती म्हणजे त्या लतावरती सुद्धा बारीक लक्ष ठेवून असते आणि ऐश्वर्यावरती सुद्धा बारीक लक्ष ठेवून असते. इकडे तर ऐश्वर्या सांगण्याचा प्रयत्न करत असते की ही बाई या घरामध्ये नकोय. जानकी ह्या बाईला या घरामध्ये घेऊन आली आणि सुमित्राला जानकीच्या विरोधामध्ये भडकवत असते. पण जानकी आता असं नाटक करते की सगळं बोलणं सहन करते, अगदी सगळं. आणि ते ऐश्वर्या म्हणत असते की आता काहीही झालं ना तरीसुद्धा जानकीला ह्या घरातून मी कायमची काढणारच आणि ह्या वेळेला अशी काढणार आहे की परत ती या घरामध्ये आली नाही पाहिजे. त्यामुळे इथे आता सारंगला हाताशी धरून, आजीला हाताशी धरून ऐश्वर्या आपलं प्लॅनिंग प्लॉटिंग चालूच ठेवते. त्यानंतरला प्रेक्षकांनो इथे ज्या वेळेला आता रूममध्ये लता नसते त्यावेळेला त्या रूममध्ये जानकी जाते आणि शोधाशोध करत असते. काही सापडतंय का ते बघत असते. तर इथे आता लताने तिचे सगळे ID वगैरे लपून ठेवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या जानकीच्या रूममध्ये जाते. जेव्हा ती जानकीच्या रूममध्ये जाते आणि कपाटामध्ये ती व्यवस्थित शोधाशोध करत असते तेव्हा कपाटाच्या एका खणामध्ये तिला एक आता कॅमेरा सापडतो आणि तो कॅमेरा सापडल्यानंतर तिला आता एक पुरावा तर मिळाला असतो. आता राहिला दुसरा पुरावा. तिला अजून एक पुरावा हवा असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे जानकी आता ड्रॉवर वगैरे चेक करत असते. ड्रॉवर चेक करत असताना इथे तिला सापडते पार्वतीची डायरी. पार्वतीची डायरी सापडल्यानंतर आता जानकीच्या हाती 2 ठोस पुरावे लागलेले असतात आणि ते 2 ठोस पुरावे हे सिद्ध करणार असतात की पार्वती नक्की कोण आहे, ही कोण आहे जी बाई आता आपल्या घरामध्ये राहते. या सगळ्या गोष्टी जानकी रणदिवे कुटुंबाच्या समोर आणणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी म्हणते या या इकडे आता सगळ्यांनी बसा. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती जी गोष्ट दाखवणार आहे ती तुम्ही बघा. तुम्हाला इथे आता वेगवेगळे आता ऑडिशन कसे घेतले जातात, इथे ॲक्टिंग कशी केली जाते, कशी शिकवली जाते, सगळं काही मी तुम्हाला आता दाखवणार आहे. कॅमेऱ्यातील व्हिडिओज आता ती इथे TV ला अटॅच करते म्हणजे सगळेजण अगदी व्यवस्थित बघतील अशा रीतीने ती आता स्क्रीनवरती प्रत्येक बाईचं ऑडिशन जे इथे ऐश्वर्याने घेतलेलं असतं ते आता TVवर दिसत असतं. तेव्हा प्रत्येक बाई येते आणि ऐश्वर्या सांगत असते की पार्वतीची ॲक्टिंग कशी करायची आहे, पार्वतीसारखं कसं बोलायचं आहे, कसं ऐकायचं आहे, कसं बोलायचं आहे, हे सगळं आता ऐश्वर्या तिला सांगत असते. एका बाईचं नाही तर कितीतरी बायकांना तिने ऑडिशनला बोलावलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो त्या सगळ्या व्हिडिओज आता सुमित्रा, नाना, सारंग सगळेजण बघतात. ऋषिकेश सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच्यामध्ये ऑडिशनला आलेली असते लता. लता आपलं नाव वगैरे सगळं काही सांगते आणि ती इथे आता पार्वतीची ॲक्टिंग एकदम उत्तम करते. त्यामुळे जानकीने पार्वती म्हणून तिलाच सिलेक्ट केलेलं असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता तो कॅमेरा सापडल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही ऑडिशनच्या व्हिडिओज असतात त्या जानकीने खूपच हुशारीने ऐश्वर्याच्या रूममधून त्या मिळवलेल्या असतात. ऐश्वर्याला कळतच नाही की ही माझ्या रूममध्ये कधी शोधाशोध करायला गेली होती आणि तिने इतक्या आतमध्ये ठेवलेला हा कॅमेरा कसा बरं शोधून काढला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी तेवढ्यावरच थांबत नाही. ती म्हणते की आता पार्वतीचा रोल तुम्हाला कसा मिळाला, ती स्क्रिप्ट तुम्हाला ऐश्वर्याने कशी काय दिली. तेव्हा जानकी म्हणते नाना ही डायरी कुठे होती. याच्यावरती पार्वती परषुत्तम रणदिवे असं नाव आहे. ही तर पार्वती आईंची डायरी आहे ना, ही तुम्ही कुठे ठेवली होती. तेव्हा नाना म्हणतात की ही डायरी तर स्टोरूममध्ये होती, त्या जुन्या पेटीमध्ये. पार्वतीचीच पेटी आहे ती आणि ही तिची डायरी आहे, तिची पर्सनल डायरी, म्हणून ती मी त्या पेटीमध्येच ठेवली होती. ती कुणाच्या हाती लागली. तेव्हा जानकी म्हणते दुसरं कुणाच्या, आपले डिरेक्टर, रायटर, आपले जे डिरेक्टर आहेत ना त्यांनी ही डायरी त्या स्टोरूममधून चोरली आणि मग ती आपल्या इथे असलेल्या लताताईंना दिली. बरोबर की नाही लता आजी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो लताचा सुद्धा पचका झालेला असतो आणि त्याचबरोबर ऐश्वर्याचा सुद्धा. तर असे महत्त्वाचे 2 पुरावे हाती लागतात. जानकी म्हणते आई बघताय ना तुम्ही, तुम्हाला सुद्धा हे घर सोडून जायची गरज नाही आणि मला सुद्धा नाही. अहो 2 दिवस तर मी इथे नव्हतेच. जेव्हा ह्या सगळ्या व्हिडिओज वगैरे करण्यात आल्या होत्या, ऑडिशन घेण्यात आलं होतं पार्वती आईंचं, तेव्हा मी शर्वरी वंशांच्या गावी गेले होते. मी इथे नसतानाच तर हे प्लॅनिंग झाले ना. आई तुम्ही सुद्धा घरामध्ये नसाल, त्याचाच तर फायदा आपल्या इथे ऐश्वर्याने घेतला ना. बरोबर की नाही ऐश्वर्या. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे जानकीने आता कॅमेऱ्याचं सत्य, त्याचबरोबर इथे त्या डायरीचं सत्य सुमित्राला सांगितलेलं असतं आणि ती म्हणते आपण कुणीही घर सोडून जायचं नाही. घर सोडून कुणी गेलं पाहिजे,
ऐश्वर्याने. तर अशा रीतीने जानकीने आता ऐश्वर्याला तिच्या चक्रव्यूहमध्ये अडकवून आता सत्य काय आहे ते सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. आणि ही पार्वती नसून लता आहे आणि त्या एक ॲक्ट्रेस आहे. त्या सिनेमा, नाटक त्याचबरोबर सिरियलमध्ये काम करतात आणि त्या इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच आलेल्या आहेत, असं आता जानकी संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर सांगते. आणि अशा रीतीने सारंग, ऐश्वर्या आणि आजी याचं प्लॅनिंगसुद्धा जानकीने सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. आणि सुमित्राला इथे सत्य सांगून तिचे डोळे उघडलेले असतात आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा पुन्हा एकदा जानकीने खूपच विचार करून इथे सुमित्राच्या समोर आणलेला असतो.